प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा महा एपिसोडचा दुसरा भाग तुम्ही ऐकत आहात. तर मागच्या भागात तुम्ही बघितलं, ऋषिकेशने पैलवानाला धोबी पछाड करून पहिला सामना जिंकवलाय आणि रंगवलाय सुद्धा. तर आता जानकीने तीच माती ऐश्वर्याच्या तोंडासमोर अशी पटकली आहे आणि तिला असं हूल देतात ना, तसं काहीतरी केलंय. पण जानकी आता खूप खुश होते आणि तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात की ऋषिकेशने हा सामना जिंकला. तिथे आलेले प्रमुख पाहुणे आणि सगळेच जण ऋषिकेशला डोक्यावर घेऊन नाचताय. आता ओवी ऋषिकेशच्या जवळ जाते पळत पळत आणि जानकी सुद्धा. आणि ऋषिकेश जानकीला पटकन तिच्या मिठीमध्ये घेतो सगळ्या गाववाल्यांच्या समोर. आता ही जानकी त्याला म्हणते, ऋषिकेश मला ऑटोग्राफ द्या ना. सॉलिड कमबॅक केलाय तुम्ही ऋषिकेश, एकदम सॉलिड. पण आता या दोघांचं प्रेम, आपुलकी, माया बघून मात्र ऐश्वर्या जळून जळून खाक झालेली आहे. भारीच रंगवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. आणि दुसरा भाग तर पहिल्या भागापेक्षाही जास्ती रंगवलाय. तर आपण बघतोय जानकी ऋषिकेशला म्हणत असते की ऑटोग्राफ द्या ना मला ऋषिकेश. सर्वत्र ऋषिकेशचं कौतुक होत असतं. आपल्या मुळशीच्या ऋषिकेश दादाने डाव जिंकला. आता जानकी त्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणते पुन्हा पुन्हा आणि म्हणते सॉलिड कमबॅक केलाय, मला ऑटोग्राफ द्या. ऋषिकेश जानकीच्या हातात हात देऊन स्माइल करतो आणि म्हणतो, जानकी हे आपल्या परिवाराचं बळ आहे ग. जानकी म्हणते, मला धडधडत होतं पण तुमच्यात अजूनही आग आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने सॉलिड कमबॅक केलायत. तुम्ही जिंकलायत पहिला डाव ऋषिकेश, तुम्ही जिंकलायत. तर आता ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी, आपल्या कुटुंबासाठी मी सगळे डाव जिंकणार आहे आणि जे आपल्या वाईटाकडे नजर लावून आहेत ना, त्यांचे सगळे डाव मी हाणून पाडणार आहे. असं म्हणून ऋषिकेश आता ऐश्वर्याकडे बघतो आणि ऐश्वर्या ऋषिकेशकडे. आणि आता हे तिघच्या तिघ पूर्ण फॅमिली म्हणजे जानकी, ओवी आणि ऋषिकेश तिघही मिळून या ऐश्वर्याकडे असे रागाने बघत असतात आणि ऐश्वर्या त्यांच्याकडे तिकडे उभी राहून बघत असते. भारीच भाग दाखवलाय त्यांनी, रॅदर रंगवलाय असं मी पुन्हा पुन्हा म्हणेल प्रेक्षकांनो. हा भाग आवडल्यास नक्की लाईक मात्र करा. ऋषिकेश गाववाल्यांच्या समोर जातो आणि आता गाववाले सगळेजण त्याला डोक्यावर घेऊन नाचत असतात. खूप खुश असते जानकी, ऋषिकेश. सयाजीरावांचं मात्र तोंड पडलेलं आहे. ऋषिकेश, जानकीने तर विजय पताका हातातच घेतली आणि हे सगळेजण मुद्दाम त्या ऐश्वर्याकडे बघूनच जयघोष करत असतात ऐश्वर्याला जळवण्यासाठी. पण आता बघा, खरा ट्विस्ट तर पुढे आलाय. आता या सुमित्राबाईंनी या ऋषिकेशची सगळी बक्षिसं बाहेर काढली आहे पेटीमधली आणि ती बक्षिसं कुरवाळतायत आणि त्या बक्षिसांना बघून बघून त्या रडत असतात. आता त्यांना सौमित्राचं एक एक वाक्य न वाक्य आठवतं. आई, तू ऋषिकेश दादासाठी किती काय केलंस ग. तू स्वतःच्या पदराने त्याच्या चेहऱ्यावरची माती पुसायची. जेव्हा तू जायची आखाड्यात तेव्हा त्याला 10 हत्तीचं बळ यायचं. सुमित्राबाईंनी ठरवलेलं असतं, काहीही झालं तरी ऋषिकेशच्या त्या कुस्तीच्या मैदानात स्वतः जायचं. पण आल्या बाबा या आजीबाई. आता त्या लगेच म्हणतात, अगं सुमित्रा, त्या पुत्रप्रेमामध्ये रडत बसू नको. मी काय सांगते, आता लंगडत लंगडत आजीबाई सुमित्राबाईंचं डोकं फिरवायला आल्या त्यांच्याजवळ. त्या म्हणतात, सुमित्रा, मी काय म्हणते, त्या ऋषिकेशचे बक्षीस बघून बघून त्याचा कुस्तीचा सामना बघायला जाणार आहेस का तू. सुमित्राबाई म्हणतात, हो हो आई, मी जाणार आहे. अगं सौमित्राचं म्हणणं मला पटतंय ग. अगं बघ, कॉलेजमध्ये असताना ऋषिकेश कॉलेजचे सामने खेळायचा तेव्हा मी कायम त्याच्या सोबत असायची ग. त्याला प्रोत्साहन द्यायला, त्याला म्हणजे प्रोत्साहित करायला. अगं त्याला एक वेगळीच ऊर्जा मिळायची ग. सगळेजण माझ्या मुलाच्या नावाचे जयघोष करायचे. मला किती अभिमान वाटायचा ग माझ्या मुलाचा. अगं हे सगळं जिंकून यायचा तो, माझ्या पायाशी ठेवायचा आणि मग मी त्याची दृष्ट काढायची आणि मस्करी करायची त्याची. बघूयात, आता माझ्या पायाशी ठेवतोयस बक्षीस, उद्या तुझ्या बायकोच्या पायाशी ठेवशील. बघूयात माझ्या पायाशी बक्षीस ठेवतो का तुझ्या बायकोच्या पायाशी. मी गंमत करायची ग आई त्याची. आता लगेच आजीबाई म्हणतात, अगं हो, पण तुझी ही गंमत, तुझी ही मस्करी त्याने खरी करून दाखवली. त्याने आईची मर्जी लाथाडून बायकोची मर्जी संपादित केली. तू सावत्र मुलाचे लाड केलेस, त्या सावत्र मुलाचे, ऋषिकेशचे. तो ऋषिकेश काय म्हणाला, मी जिवंत असेपर्यंत तुला आई म्हणून हाक मारणार नाही, असंच बोलला ना तो तुला. अगं सुमित्रा, तू समोर जरी गेलीस त्या कुस्तीच्या रणांगणात तरी तो तुला ओळख सुद्धा दाखवणार नाही. सरळ निघून जाईल ग तुझ्या तोंडासमोर. जे सत्य आहे ना ते स्वीकार आणि अशीच पुढे जात राहा, कारण सत्य ते सत्य असतं. काय सत्य आहे, सख्ख ते सख्ख, परक ते परक. त्या परक्याला जवळ करायला जाऊ नकोस सुमित्रा. आता सुमित्राताई पुन्हा त्यांच्या आईच्या शब्दात आल्यात आणि ते बक्षीस त्या पेटीमध्ये टाकून दिलेत आणि कपाटामध्ये ठेवून दिलेत.
अरे काय दाखवतात हे प्रेक्षकांनो, या आजीबाईंना काय करायचंय बरं, यांच्या घरामध्ये नसते लुडबुड करून. पण आता या सुमित्राबाई ते ठेवून देतात पेटी आणि अशा पदर खांद्यावर घेऊन चालल्या जातात तिथून. आता लगे आजीबाई खुश होतात, बरोबर नेम लागला, चूक बोलले मी, जमलं बाबा मला आणि खुश होऊन निघून जातात. आता इकडे दुसऱ्या पैलवानांची कुस्ती दाखवली आहे आणि आता ती कुस्ती होईपर्यंत ऋषिकेश आराम करत असतो. जानकी त्याचे पाय दाबत असते, गुलाब त्याची पाठ दाबून देत असतो. असं ते पैलवानाचं करतात ना ते सगळं व्यवस्थित, तसं जानकी ते डावपेच जाणून घेत असते ऋषिकेशकडनं. थोडा ब्रेक चाललाय यांचा, थोडक्यात सांगायचं झालं तर आता पुन्हा पुढचा सामना ऋषिकेशचा आहे. विनायक दादा आणि ऋषिकेश दादा या दोघांमध्ये पुढचा सामना रंगणार आहे असं तो अनाउन्सर आता पुढे सांगत असतो. आता पुढची फेरी झाली आहे सुरुवात प्रेक्षकांनो. आता एक एक फेऱ्या हे पार पाडणार आहेत ना कुस्तीच्या. आता पुन्हा एकदा ऋषिकेश रणांगणात उतरलाय अगदी पूर्ण तयारीनिशी आणि ऋषिकेशने ह्या वेळेला सुद्धा त्या दुसऱ्या पैलवानाला म्हणजे हरवलंय. पण हे सगळं करत असताना त्याला थोडीशी दुखापत होत असते. आता हा खूप प्रोत्साहन देत असतो सगळा ऑडियन्स त्याला, जानकी सुद्धा. तर आता ही ऐश्वर्या मात्र खूप जळत असते. ती मनातल्या मनात बोलत असते आता, अरे अरे काय करतोय हा पैलवान, त्या पाडायचं ना त्या ऋषिकेशला, पाड नाही, काय फुसकाय हा, हा कुस्ती खेळतोय का मस्करी करतोय, काय पैलवान आहे हा, शे कोणी पैलवान बनवलंय याला, मी असते तर त्या ऋषिकेशचा पाय धरून त्याला मोडून टाकलं असतं. ही तिथे मोकळ्या केसा सकट जाणार आहे का साडीमध्ये कुस्ती खेळायला. अरे काय दाखवली बाई. पण आता तिला कंट्रोल होत नाही बरं का त्या ऐश्वर्याला आणि मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते, हे पाड ना त्याला, अरे पाड, हे मैदानाच्या बाहेर फेक त्याला. सगळ्यांच्या समोर बोलते बरं का प्रेक्षकांना. आता लोकांना कळणार नाही का की हिची असूया किती आहे. आता ती मोठ्याने ओरडत असते, हे मूर्खा, ढकल ना ढकल ढकल त्याला, मैदानाच्या बाहेर ढकल, काय पैलवान आहे हा. सयाजीराव मात्र मस्त बघतोय तिथे बसून की कशी आपली पोरगी मजा घेते म्हणून. काय दाखवतं प्रेक्षकांनो, खरं तर सयाजीरावांचं सपोर्ट नसताना तर ऐश्वर्याची एवढी हिंमत वाढलीच नसती. तर अशा पद्धतीने या ऋषिकेशने त्या पैलवानाला पुन्हा एकदा धोबी पछाड दिलाय आणि ऋषिकेशने दुसरा सामना सुद्धा जिंकवलेला आहे. पण आता अनाउन्सर सांगतात की कुस्तीचा डाव सध्या संपलेला आहे, पण आता फायनलचा सामना जो काही आहे ना तो उद्या रंगणार आहे. त्यामुळे फायनल अजून व्हायची आणि आता फायनलमध्ये अजून जोरदार तमाशा रंगणार आहे प्रेक्षकांनो. कारण आता या सौमित्रला हरवायला त्यांनी कोणता तरी तो एक पैलवान बोलवलाय आणि तो चीटिंग करणार आहे. तो पैलवान ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये कसली तरी पावडर टाकणार आहे जेणेकरून ऋषिकेशला दिसणार नाही आणि तो पैलवानच जिंकेल, असं सयाजीरावाचं आणि ऐश्वर्याचं काहीतरी प्लॅनिंग आहे. पण आता बघत राहा पुढे काय काय घडतंय. आणि प्रेक्षकांनो, कधी हुकून चुकून सौमित्राचं ऋषिकेशचं सौमित्र झालं तर मला कमेंट करून सांगत जा हा. माझ्या नाही येत कधी कधी नावाचं कन्फ्युजन होतं, लक्षात येत नाही. तर ऋषिकेशने हा दुसराही लेवल पार केलेली असल्यामुळे या ऐश्वर्याचा संताप होतोय आणि ऐश्वर्या रागारागाने खूप वेळ त्या ऋषिकेशकडे बघते असं दाखवलंय. ऋषिकेशला डोक्यावर घेऊन अख्खं गाव नाचत असतं. पण आता ऋषिकेशने सामना जिंकल्यावर सौमित्र बघा किती खुश झालाय. संध्याकाळ झाली, आता हे सगळे जण जेवायला बसलेले असतात. अवंतिका म्हणते, अरे सौमित्र काय, कसली गुड न्यूज आहे. सुमित्राबाई पण म्हणतात, काय रे कसला पेढा आहे. मग आता हा सौमित्र म्हणतो, आपल्या माणसाने केलेल्या धाडसी पराक्रमाबद्दल. माझा दादा ऋषिकेश दादा फायनल मध्ये पोहोचलाय कुस्ती जिंकून. आता सारंग खुश होतो बरं का. तो म्हणतो, अरे वा काय सांगतोयस. पण आता लगेच स्वतःच्या आनंदावरती तो लगेच कंट्रोल करतो. अवंतिका म्हणते, सौमी ग्रेट न्यूज दिलीयस तू. सौमित्र म्हणतो, उद्या दादाची अचिव्हमेंट असणारे पेपरमध्ये. काय खेळलाय यार तो. अगं त्याची लढत बघून त्याचं कौतुक करायला, जल्लोष करायला सगळा गाव तिथे होता. काय खेळलाय माझा दादा, काय डाव रंगवलाय दादाने, मज्जा आली यार. आणि आता उद्या मात्र फायनल आहे, त्यामुळे आता पुढे काही बोलणार तो तेव्हा अवंतिका म्हणते, मी तुला सांगते सौमी, दादा जिंकणार, 100% जिंकणार. सारंग आता लगेच शांत बसतो. सौमित्र म्हणतो, हो अवंतिका, 100% माझा दादाच जिंकणार आहे. अगं आपल्या माणसाने त्याच्याकडे पाठ फिरवली म्हणून काय झालं, त्याची बायको आहे ना त्याच्यासोबत, त्याची कायमची साथ द्यायला. पण आता हे सगळेजण चर्चाच करत असतात. तर आजीबाई लगेच रागाने बघतात बरं का सौमित्राकडे मध्येच. आणि ही ऐश्वर्या येते तारा घरामध्ये कुस्तीचा सामना बघून आणि लगेच सौमित्र तिला डिवचतो आणि म्हणतो, काय ग ऐश्वर्या, काय परफेक्ट टायमिंगवर आली आहेस, थांब थांब तुझ्याशीच बोलतोय मी, इकडे ये. सौमित्र आता पेढ्याचा बॉक्स घेतो हातामध्ये आणि ऐश्वर्याला पेढा देतो आणि म्हणतो, घे पेढा खा. आता ऐश्वर्या त्याला काही बोलणार तेवढ्यात सौमित्र म्हणतो, अगं हो मला माहिती आहे, तसंही तू डायटिंगवर वगैरे असतेस आणि तो पेढा खाल्ल्यावर तो काही तुझ्या अंगाला लागणारच नाहीये, कारण तो माझ्या ऋषिकेश दादाच्या सेलिब्रेशनचा पेढा आहे. माझा दादा जिंकलाय. लगेच ही ऐश्वर्या म्हणते, अजून फायनल बाकी आहे बरं का. सौमित्र म्हणतो, ते तुझ्यासाठी ग.
ऋषिकेश दादाने तर खूप वर्षापूर्वीच इतिहास रचलेला आहे. गावातल्या कोणालाही विचार, माझ्या दादाच्या कुस्तीचे किस्से ते तुला सांगतील. ऋषिकेश दादा ना कधी हरलाय ना कधी हरणार. फायनल माझा दादा जिंकणार आणि तेच खरं आहे. सारंग आता असा लांबूनच या सौमित्रकडे बघत राहतो. सौमित्र मुद्दाम त्या ऐश्वर्याला डिवचण्यासाठी तिच्या समोर पेढा खातो. दुसरा भाग बघायला जास्ती मजा आली बरं का प्रेक्षकांनो. तुम्हाला कसा वाटला हा भाग मला कमेंट करून नक्की कळवायचं. तुम्हा सगळ्यांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. पहिल्या भागातही मी दिलायत. आता दुसऱ्या भागात जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू आपण रोज या चॅनलवर देत असतो. तर ऋषिकेशचं स्वागत गुलाबच्या घरी सुद्धा जल्लोषात होतंय. बरेच जण आलेत गावकरी त्याला तिथपर्यंत निरोप द्यायला आणि गुलाब तर नाचतच असतो. ऋषिकेश दादा जिंकले, धबडक 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 धबडक. त्याने डब्बा वगैरे घेतलाय वाजवायला. गुलाब म्हणतो माझा दादा जिंकला की उद्या 1 लाखाचं बक्षीस माझ्या दादाला मिळणार आहे. आणि आता तिथे त्याची बायको आलेली असते सगुणा. आता सगुणाला धरतो तो आणि म्हणतो सगुणे दादाने असं असं गोल गोल फिरवलं पैलवानाला, असं धोबी पछाड दिलं. आता सगुणाला तो खाली पाडतो गुलाब आणि आता सगुणा त्याला खाली पाडते. जानकी म्हणते अरे 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 काय चाललंय गुलाब दादा तुमचं. आता बघा त्या सगुणाला पाडतो ना तो गुलाब, तर सगुणा त्याला पाडते. पण आता ती सगुणा उगाच चिडचिड करत असते. बाकीच्या लोकांना हाकलवते आणि म्हणते ए कशाला आलेत आमच्या घरी, चला चला निघा इथून, आले मोठे जेवण करायला, निघा निघा. जानकी म्हणते उठा गुलाब दादा काय चाललंय तुमचं. आता ही सगुणा खूपच चिडचिड करत असते. त्या लोकांना हाकलवून मग ती घरात येते आणि आता त्या गुलाबला म्हणते काय हो काय चाललंय तुमचं, तुम्हाला काय कुत्रं बित्र चावलं का काय. त्यांची जीत झाली आहे, तुम्ही कशाला फुदकताय. त्यांची जीत झाली तर ते 1 लाख रुपये जिंकणार आहेत, आपल्याला काय ठेंगा मिळणार आहे. जानकीला ते ऐकून जरा विचित्र वाटतं, पण जानकी सगुणाला छान उत्तर देते. ती म्हणते सगुणा असं का ग बोलतेस. अगं आम्ही घराच्या बाहेर गेलो तेव्हा आम्हाला सहारा कोणी दिला, तुम्ही दिलात ना. हे छप्परही तुम्हीच दिलं आम्हाला. अगं सगुणा तुला आणि गुलाबदादांना मदत नाही करणार आम्ही असं होईल का. ऋषिकेश दादा कायम तुमच्या पाठीशी आहोत आणि मी सुद्धा. नको काळजी करूस ग सगुणा, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. गुलाब म्हणतो वहिनी साहेब तुम्ही ना आमच्या पाठीशी फक्त सावलीसारखे राहा, बाकी आम्हाला काही नकोय. गुलाबचं मन किती मोठं आहे ना प्रेक्षकांनो. आता तो सगुणाला म्हणतो ए सगुणा चल न ग आपण शेवयाची खीर करू, चल दूध आणू जाऊन दोघं जण. आता सगुणाला काय वाटतं कोणाच ठाऊक. सगुणा ठीक आहे असं म्हणते आणि जाते गुलाब सोबत. आता जानकी म्हणते गुलाब दादा पण ना काय चाललंय त्यांचं. आता ऋषिकेश म्हणतो काय ग जानकी तुझं काय चाललंय, अजून आपले पैसे हातात आलेत का, तू लगेच वाटायला पण निघाली आहेस. आता ऋषिकेश त्याचा शर्ट काढत असतो तेव्हा जानकी त्याला मदत करते आणि ओवीकडे बघून म्हणते असं का बोलताय बाबा. मग आता ऋषिकेश म्हणतो जानकी 1 लाख मिळवणं इतकी सोपी गोष्ट नाहीये, उद्या फायनलचा सामना खूप अवघड असणार आहे. जानकी म्हणते अहो आम्हाला विश्वास आहे ना, उद्याचा सामना सुद्धा तुम्हीच जिंकणार आहात काय गो ओवी. ओवी म्हणते हो माझे बाबाच जिंकणार. मग आता हा ऋषिकेश ओवीला कड्यावर घेतो आणि म्हणतो हो आपली आई हे बरोबर बोलली आहे, आपण आपल्या नवीन घरी जाऊयात मी सामना जिंकल्यानंतर. आता ऋषिकेश जानकीला जवळ घेतो आणि ओवीला सुद्धा आणि म्हणतो तिथे आपल्या नवीन घरी तुम्हाला कोणी काही बोलणार नाहीये, आता कोणाला किती ताकद लावायची ना ते लावू दे. आता उद्याचा सामना ओवी म्हणते हो माझे बाबाच जिंकणार. आता ऋषिकेश गोड गोड पापी घेतो ओवीची आणि आता ओवी म्हणते आईला पण द्या ना पापी. हे जरा जास्ती झालं. आता जानकी म्हणते काय चाललंय तुझं ओवी, चल एवढी मोठी झाली आहेस तरी कड्यावर काय बसते बाबाच्या. आता ऋषिकेश फ्रेश होण्यासाठी गेलाय बाहेर. पण आता इथे बघा हा प्रेक्षकांनो सयाजीराव आणि ती ऐश्वर्या या दोघांचं डिस्कशन त्यांनी दाखवलंय. ऐश्वर्या हरल्यामुळे अशी संताप व्यक्त करत असते. आता ती सयाजीरावांना म्हणत असते काय हे डॅडा ती मस्ती आलेली आहे, सगळेच्या सगळे मला मिजाज दाखवताय मस्ती दाखवताय. तो सौमित्र माझ्या हातात पेढा देतो आणि म्हणतो कसा मला की माझा ते दादा जिंकणारे म्हणून. तिकडे ती जानकी मस्तीला आली आहे, इकडे हा सौमित्र अवंतिका सगळेच मस्तीला आले आहेत. या सगळ्यांचा निकाल फायनल मध्येच लावते मी. जेव्हा आपला पैलवान जिंकेल ना डॅडा तेव्हा मी त्या जानकीच्या हातून नाही त्या पैलवानला ट्रॉफी द्यायला लावली ना तर नावाची ऐश्वर्या नाहीये. तो सयाजीराव म्हणतो कशाला इतकं टेन्शन घेतेस, अगं उद्याची जीत आपलीच आहे. ऐश्वर्या म्हणते डॅडा मी टेन्शन नाही घेते, आपण जिंकणार आहे मला माहिती आहे, पण तो ऋषिकेश कसा थिरकतोय बघा ना.
इतक्या वर्षापासून तो कुस्तीमध्ये उतरलाय आणि त्याने सगळ्यांना अशी अशी धूळ चाखवली आहे. डॅडा, तुम्हाला माहिती नाहीये, बायकोच्या आणि त्या पोरीच्या प्रेमामुळे ना तो असा पेटून उठलाय. तो जिंकला नाही पाहिजे डॅडा. तो जर जिंकला ना तर खूप त्रास होईल मला, असं माझ्या अंगाची आग आग होतीये. असं काय 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 बडबडती येते त्या सयाजीरावांकडे. आता सयाजीराव म्हणतात, हे बघ अगं, काही काळजी करू नकोस छकुले, तुला पाहिजे ना तसंच होणार आहे. हे बघ लक्षात ठेव. अगं, हा सयाजीराव डोक्यानं खेळतो, डोक्यानं. आपला पैलवान आहे ना उद्या, तो फार भारी आहे. अगं, तो नुसता हाताने नाही खेळत, तो डोक्याने पण खेळतो. आपल्या पैलवानाची ना एक ट्रिक आहे बघ. तो हरायला लागला की त्याच्या बोळीतली काहीतरी पावडर काढतो आणि डोळ्यात टाकतो आणि मग समोरचा पैलवान डोळे चोळायला लागतो, त्याला दिसतच नाही आणि मग हा बरोबर डाव टाकून जिंकून जातो. ऐश्वर्या म्हणते, काय सांगता काय डॅडा तुम्ही, पण हे कोणाच्या नजरेत आलं तर? सयाजीराव म्हणतो, नजरेत? येडी का खुळी तू? अगं, कोणाची हिंमत आहे का कोणा नजर वर करून बघायची? या कुस्तीमध्ये सगळे रंगलेले असतात, कोणाचं लक्ष पण जात नाही. आपण जेव्हा इशारा करू ना तेव्हा बरोबर त्या ऋषिकेशचे 12 वाजवल तो. आता ऐश्वर्या नाचायला लागते आणि म्हणते, ये वाट डॅडा, आता उद्या मजा येणार. त्या जानकीचा अभिमान उद्या चक्काचूर होणार. तयार हो जानकी, तयार हो या ऐश्वर्यासोबत सामना रंगवायला. आणि प्रेक्षकांनो, इथे या ऐश्वर्याच्या सुडावर त्यांनी पुन्हा एकदा हा भाग म्हणजे आजचा महा एपिसोडचा भाग पूर्ण केला. तुम्हाला वेळात वेळ काढून हा रिव्ह्यू द्यायचा मी प्रयत्न केला. ॲप्रिसिएशन देण्यासाठी एखादा लाईक दिला तर मला खूप आवडेल आणि कमेंट केली तर त्यापेक्षा जास्ती छान वाटेल. तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हा भाग कसा वाटला मला सांगा. तर पुढच्या भागामध्ये आणखीन जबरदस्त हा फायनलचा सामना रंगणार आहे. आता सयाजीरावांनी सांगितल्याप्रमाणे तो पैलवान ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये पावडर टाकतो आणि ऋषिकेशला दिसेनासं होतं. आता जानकी ओरडायला लागते ऋषिकेश आणि ऐश्वर्या हसायला लागते ती जिंकते म्हणून. पण आता तिथे सुमित्राबाई येऊन या ऋषिकेशला जिंकवतील असा माझा अंदाज आहे. तुमचा अंदाज मला नक्की कळवा आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघेल प्रेक्षकांनो. उद्याचा सामना बघायला तुम्हाला जास्ती मजा येणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.